ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. उद्धवजी म्हणतात, हे अच्युता, मन ज्यांच्या ताब्यात नाही त्यांच्यासाठी ही योग साधना करणं अतिशय अवघड आहे असं मला वाटतं. म्हणून आपण जेणेकरून माणूस सहजपणे परमपद प्राप्त करून घेऊ शकेल असा सोपा उपाय मला सांगा. हे कमलनयना, बहुतेक योगी लोक जेव्हा आपलं मन एकाग्र करू लागतात तेव्हा वारंवार प्रयत्न करूनसुद्धा मन वश न झाल्यामुळं खिन्न होतात. त्यांना मनोनिग्रहाचे कष्टच तेवढे होतात. हे विश्वेश्वरा, म्हणूनच सारासार विचार करणारे भक्त आनंदाचा वर्षाव करणाऱ्या आपल्या चरणकमलांचा आनंदानं आश्रय घेतात. परंतु जे योगकर्मांनी सिद्धी मिळवू इच्छितात अशा अहंकारी लोकांची बुद्धी आपल्या मायेनं भ्रष्ट झाल्यामुळं ते आपल्या चरणकमलांचा आश्रय घेत नाहीत. हे प्रभो, आपण सर्वांचे प्रियतम स्वामी आणि आत्मा आहात. शरणागतांना सर्वस्व देणारे आहात. आपण भक्तांसाठी जे केले ते जाणणारा कोण बरं आपल्याला सोडून जाईल. तसंच आपला विसर पाडणाऱ्या विषयसुखांच्या मागे कोण लागेल. आपल्या चरणकमलांच्या धुळीचे उपासक असणाऱ्या आम्हाला दुर्लभ असं काय आहे बरं. हे ईश्वरा, आपण केलेल्या उपकारांचं स्मरण होऊन अधिकाधिक आनंद होणारं आत्मज्ञानी ब्रह्मदेवांचं आयुष्य जरी त्यांना मिळाले तरीसुद्धा ते आपल्या उपकारांची परतफेड करू शकणार नाहीत. जे आपण मनुष्यांच्या अंतरंगात आत्मरूपानं आणि बाहेर आचार्यांच्या रूपानं राहून त्यांचं पाप नाहीसं करता व त्यांच्यापुढं स्वतःला प्रकट करता. श्री शुकदेव म्हणतात, भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेव इत्यादी ईश्वरांचे सुद्धा ईश्वर आहेत. तेच आपल्या शक्तीने ब्रह्मदेव, विष्णू आणि रुद्र यांचं रूप धारण करून जगाची उत्पत्ती, स्थिती, लयरूप खेळ खेळतात. उद्धवानं अत्यंत प्रेमानं भरलेल्या चित्तानं त्यांना जेव्हा असं विचारलं तेव्हा त्यांनी अत्यंत मोहक हसून मोठ्या प्रेमानं सांगायला सुरुवात केली. श्री भगवान म्हणाले, छान, मी तुला माझं अत्यंत मंगलमय धर्म सांगतो. त्यांचं श्रद्धापूर्वक आचरण केल्यामुळं मनुष्य जिंकण्यास अत्यंत कठीण अशा संसार रूप मृत्यूला सहज जिंकून घेतो. मनुष्यानं आपली सगळी कर्मे माझ्यासाठीच करावीत आणि ती करतेवेळी माझे स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढवावा. त्यामुळं त्यांचं मन आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल आणि त्यांचं मन आणि आत्मा माझ्याच धर्मामध्ये रममाण होतील. साधुजन ज्या पवित्र ठिकाणी निवास करीत असतील तेथेच माझ्या भक्तजनांनी राहावे आणि देवता, असुर किंवा मनुष्यांपैकी जे माझे भक्त असतील त्यांच्या आचरणाचे अनुकरण करावे. पर्वकाळ, यात्रा आणि महोत्सवांच्या वेळी सर्वांच्याबरोबर किंवा एकट्याने नृत्य, गायन, वाद्ये इत्यादींनी महाराजांना शोभून दिसतील अशा थाटामाटात माझी यात्रा इत्यादी महोत्सव करावेत. अंतःकरण शुद्ध करून माणसाने आकाशासारख्या आत बाहेर परिपूर्ण तसेच आवरणशून्य अशा मला परमात्म्याला सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही असल्याचे पाहावे. हे निर्मल बुद्धी उद्धवा, जो फक्त ह्याच दृष्टीनं सर्वांना माझेच स्वरूप मानून त्यांचा आदर करतो, त्याप्रमाणे ब्राह्मण आणि चांडाळ, चोर आणि ब्राह्मणभक्त, सूर्य आणि ठिणगी तसंच कृपाळू आणि क्रूर अशा सर्व ठिकाणी समान दृष्टी ठेवतो त्यालाच खरा ज्ञानी समजलं पाहिजे. जेव्हा अशा प्रकारे नेहमी सर्व स्त्री पुरुषांच्या ठिकाणी माझीच भावना केली जाते तेव्हा थोड्याच दिवसात साधकाच्या चित्तामधील ईर्ष्या, स्पर्धा, तिरस्कार आणि अहंकार हे दोष नाहीसे होतात. आपलेच लोक आपल्याला हसले तरी तिकडं लक्ष न देता लोकलज्जा आणि देहबुद्धी सोडून कुत्रा, चांडाळ, गाय, गाढव इत्यादींना साष्टांग नमस्कार करावा. जोपर्यंत सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझी भावना निर्माण होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे मन, वाणी
आणि शरीराच्या सर्व कर्माने माझीच उपासना करीत राहावे. उद्धवा, जेव्हा अशा प्रकारे सगळीकडं ईश्वर दृष्टी केली जाते तेव्हा थोड्याच दिवसात त्याला ज्ञान होऊन सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसू लागतं. अशी दृष्टी झाल्यावर सगळे संशय आपोआप नाहीसे होतात. अशा प्रकारे माझा साक्षात्कार करून घेऊन तो संसारातून विरक्त होतो. माझ्या प्राप्तीच्या सर्व साधनामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन मी हेच मानतो की चराचरात मन, वाणी आणि शरीराच्या सर्व वृत्तींनी माझीच भावना करावी. हे उद्धवा, या भागवत धर्माची एकदा सुरुवात केल्यानंतर कोणतेही विघ्न आले तरी त्यात जराही उणीव राहत नाही, कारण हा धर्म निष्काम आणि निर्गुण असल्यामुळं मी सर्वोत्तम ठरवलेला आहे. हे उद्धवा, इतकंच काय, पण भय, शोक इत्यादीमुळं उत्पन्न होणारी पळणे, रडणे अशी निरर्थक कामंसुद्धा निष्काम भावनेने मला परमात्म्याला समर्पित केली असता तीसुद्धा धर्मच ठरतात. असत्य आणि नाशिवंत शरीराने सत्य आणि अमृत स्वरूप अशा मला परमात्म्याला प्राप्त करून घेणे हाच बुद्धिमंतांचा विवेक आहे आणि हेच आत्मज्ञानांचे ज्ञान होय. ब्रह्महत्येचे हे संपूर्ण रहस्य मी थोडक्यात तसंच विस्तारपूर्वक तुला सांगितलं. हे रहस्य देवतांनासुद्धा मिळणं अतिशय कठीण आहे. ज्या सुस्पष्ट आणि तर्कशुद्ध रीतीनं ज्ञानाचं वर्णन मी वारंवार तुला सांगितलं त्याचं मर्म जो जाणतो त्याच्या अंतःकरणातील संशय नाहीसा होऊन तो मुक्त होतो. तुझ्या प्रश्नांची मी चांगल्या रीतीने उत्तर दिली. जो ही प्रश्नोत्तरे विचारपूर्वक आत्मसात करील तो वेदांचेही परमरहस्य असलेले सनातन परब्रह्म प्राप्त करून घेईल. जो माझ्या भक्तांना हे चांगल्या रीतीने स्पष्ट करून सांगेल त्या ज्ञानदात्याला मी माझं स्वरूपसुद्धा देऊन टाकतो. उद्धवा, जो आमचा हा परम पवित्र संवाद उत्तम रीतीने दररोज वाचील आणि दुसऱ्यांना या ज्ञानदीपाने माझे दर्शन घडविल तो पवित्र होईल. जो कोणी एकाग्र चित्तानं हे नित्य श्रद्धापूर्वक ऐकेल त्याला माझी परमभक्ती प्राप्त होईल आणि तो कर्मबंधनातून मुक्त होईल. हे प्रिय सख्या उद्धवा, ब्रह्माचं स्वरूप तू चांगल्या रीतीनं समजून घेतलंस ना, आणि तुझ्या चित्तातील मोह आणि शोक दूर झाले ना. हे ज्ञान तू दांभिक, नास्तिक, लबाड, श्रद्धा नसलेल्या, भक्तिहीन आणि उद्धट पुरुषाला कधीही सांगू नकोस. जो या दोषांपासून मुक्त असेल, ब्राह्मण भक्त असेल, प्रेमळ असेल, साधू असेल आणि पवित्र आचरणाचा असेल त्यालाच हा संवाद सांगावा. माझ्याबद्दल भक्ती असणाऱ्या स्त्री शूद्रांनाही हे ज्ञान द्यावे. अमृतपान केल्यावर जसं काहीही पिण्यासारखं शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे हे जाणून घेतल्यानंतर जिज्ञासूला काहीही आणखीन जाणून घ्यायचं शिल्लकच राहत नाही. प्रिय उद्धवा, मनुष्याला ज्ञान, कर्म, योग, व्यापार आणि राजनीती यापासून ज्या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होते ती सर्व तुझ्यासारख्या अनन्य भक्तांसाठी मीच आहे. मनुष्य जेव्हा सगळी कर्मे टाकून फक्त मला शरण येतो तेव्हा तो मला अत्यंत प्रिय होतो. त्यावेळी त्याला काय देऊ आणि काय नको असं मला होतं. मग मी त्याला अमृतत्व प्राप्त करून देतो आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. श्री शुक म्हणतात, भगवान श्रीकृष्णांचा हा उपदेश ऐकून ज्याला योगमार्ग कळला अशा उद्धवाचे डोळे अश्रूने भरून आले. प्रेमावेगानं त्याचा गळा दाटून आला. हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला. त्याच्याच्यानं काहीही बोलवेना. हे राजा, प्रेमावेगानं द्रवलेलं चित्त त्यानं धैर्यपूर्वक आवरलं. स्वतःला अत्यंत भाग्यवान मानित त्यांनी यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्यावर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून प्रार्थना केली. उद्धव म्हणाला, हे प्रभू, आपण माया व ब्रह्मदेव यांचेही मूळ आहात. मी ज्या महान मोहरूपी अंधारात सापडलो होतो तो अंधार तुमच्या सान्निध्यात कुठल्या कुठं पळून गेला. जो अग्नीजवळ राहतो त्याला थंडी आणि अंधार यांचं भय कुठून असणार ना. दयाळू अशा आपण मला आपल्या सेवकाला विज्ञानरूपी दिवा पुन्हा दिला. आपले उपकार जाणणारा कोण बरं आपले चरणकमल सोडून दुसऱ्याला शरण जाईल. आपणच
आपल्या मायेनं सृष्टीची वृद्धी करण्यासाठी मला अगोदर दाशार्य, वृष्णी, अंधक आणि सात्वतवंशी यादवांशी दृढ स्नेहपाशाने बांधले होते आणि आज आपणच आत्मबोधाच्या तीक्ष्ण तलवारीनं ते पाश तोडून टाकलेत. हे महायोगेश्वरा, मी आपल्याला नमस्कार करतो. आता आपण शरण आलेल्या माझ्यावर अशी कृपा करा की ज्या योगे आपल्या चरणकमलांवर माझी अनन्य भक्ती कायम राहील. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, माझ्या आज्ञेनं तू आता माझ्या बद्रिकाश्रमामध्ये जा. तेथे माझ्या चरणकमलांचे तीर्थ असलेल्या अलकनंदेचे स्नानपान केले असता तू पवित्र होशील. अलकनंदेच्या दर्शनानं तुझं सारं पाप नाहीसं होईल. उद्धवा, तू तिथं वल्कलनेस, वनातील कंदमुळे, फळे खा आणि कोणतीही अपेक्षा न करता आत्मानंदातच रहा. थंडी, ऊन, सुखदुःख इत्यादी द्वंद्वे सहन कर. सदाचरणानं इंद्रिये ताब्यात ठेव. चित्त शांत व बुद्धी स्थिर ठेव आणि माझं स्वरूपज्ञान आणि अनुभव या डुंबत राहा. मी तुला जो उपदेश केला त्याचा एकांतात विचारपूर्वक अनुभव घेत राहा. आपली वाणी आणि चित्त माझ्या ठिकाणी स्थिर कर आणि मी सांगितलेल्या भागवत धर्मामध्ये रममाण हो. शेवटी तू त्रिगुणामुळं मिळणाऱ्या गती पार करून त्यांच्याही पलीकडं असणाऱ्या मला येऊन मिळशील. श्री शुकमुनी म्हणतात, भगवंतांचं प्रेममय बोलणं ऐकून उद्धवाचं प्रेम उचंबळून आलं. त्या प्रेमाला श्रीकृष्णसुद्धा लुब्ध झाले आणि ते हर्षानं बोलू लागले, हे उद्धवा, जो मी प्रत्यक्ष भगवान तोच तुझे चारी पुरुषार्थ आहेत. असं म्हणून श्रीकृष्णाने परम आनंदानं उद्धवाला आपल्या हृदयाशी धरून दृढ आलिंगन दिलं. परमहर्षानं आलिंगन दिलं असता कृष्ण आपले कृष्णपण विसरला आणि उद्धव स्वानंदात निमग्न होऊन तोही उद्धव पण विसरून गेला. श्रीकृष्णाच्या आलिंगनाचा प्रभाव किती होता बघा. त्या दोघांचं द्वैत संपलं आणि ते स्वानंदपूर्ण ब्रह्मरूप झाले. देवांमध्ये भक्त मिळून गेला. दोघेही एकरूप झाले. उद्धव तत्काळ निरुपम ब्रह्मरूप झाला. श्रीकृष्ण आणि उद्धवाला प्रेमाचं भरतं आलं. ते पाहून शुकमुनींना अतिशय आनंद झाला. अत्यंत हर्षानं ते परीक्षिताला म्हणाले, खरोखर भक्त हे त्रिभुवनात धन्य धन्य होत. त्यांना सर्वतोपरी मुक्ती असल्याचं भगवंताने आपल्या मुखानं सांगितलं. उद्धवानं भगवंतांच्या चरणकमलांवर आपलं मस्तक ठेवलं. भगवंतांना आपलं मन, बुद्धी, अहंकार अर्पण केला आणि अत्यंत दुःखानं अश्रुपूर्ण नेत्रांनी भगवंतांना प्रदक्षिणा घातली. पुन्हा भगवंत चरणांवर लोटांगण घातलं. चरणांना त्यांनी आलिंगन दिलं. प्रभुचरण हृदयाशी घट्ट धरले. भगवंतांना सोडून जायचा त्याला धीर होईना. मी आता इथून एकदा गेलो की पुन्हा श्रीकृष्ण कधीही दिसणार नाहीत या विचारानं तो अत्यंत व्याकुळ झाला. त्याचा पाय तिथून निघेना. मी श्रीकृष्णांच्या चरणामृतानं तृप्त झालो आहे. मला आता महातीर्थाची गरज राहिलेली नाही. असं असूनसुद्धा मला श्रीकृष्णांचा वियोग का होतो आहे असं म्हणून उद्धव थरथर कापायला लागला. त्याचा कंठ भरून आला. प्रेमाश्रू वाहू लागले. उद्धव हुंदके देऊ लागला. पाया पडून तो निघाला. परत आला. पुन्हा पाया पडला. पुन्हा थोडा दूर गेला. पुन्हा पळत पळत परत आला. पुन्हा पाया पडला. पुन्हा दूर गेला. पुन्हा परत आला. पाया पडला. पुन्हा दूर गेला. असं हरिप्रेमामध्ये उद्धवाचं चित्त गुंतलं होतं. पुन्हा जावं, पळत पळत परत यावं, पुन्हा लोटांगण घालावं, पुन्हा श्रीकृष्णांचे चरणकमल घट्ट धरावेत. याप्रमाणे उद्धव काही निघायला तयार होईना. उद्धवाचा प्रेमभाव पाहून श्रीकृष्ण परम संतुष्ट झाले. मुरली मनोहराला उद्धवाची दया आली. माधवाने आपल्या चरणपादुका काढून उद्धवाला दिल्या. उद्धवानं अत्यंत प्रेमानं भगवंतांच्या पादुका आपल्या मस्तकी धारण केल्या. श्रीकृष्णांच्या चरणपादुका आपल्या मस्तकी धारण करता क्षणी उद्धवाला जाणवेनासं झालं की मला श्रीकृष्णांचा वियोग होत आहे. हळूहळू उद्धव शांत शांत व्हायला लागला. भगवंतांना पुन्हा त्याने नमस्कार केला. भगवंतांच्याच
आज्ञेनं उद्धव बद्रिकाश्रमाला निघाला. तेव्हा श्रीकृष्ण मोठ्यांदा म्हणाले, हे उद्धवा, तुला दिलेला आत्मज्ञानाचा खजिना सर्वत्र उधळून टाक, कारण हा सरस्वतीचा खजिना अलौकिक आहे. जेव्हा उधळून टाकशील, वाटून टाकशील, तेवढा तो वाढतच जाईल. भगवंतांच्या आज्ञेनं उद्धव बद्रिकाश्रमामध्ये पोचला. तिथं त्यांनी भगवंतांच्या उपदेशानुसार तपोमय जीवन व्यतीत करून भगवंतांचे स्वरूप प्राप्त करून घेतले. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान.